मराठा साम्राज्य भारतातील प्रभावी सत्ता आणि ब्रिटिशपूर्व कालखंडातील अधिराज्य मराठा साम्राज्य हे 17व्या आणि 18व्या शतकातील भारतातील एक प्रभावी सत्ता होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा स्वराज्याची स्थापना केली आणि पुढे पेशव्यांच्या नेतृत्वाखाली हे साम्राज्य संपूर्ण भारतभर विस्तारले. मराठ्यांनी मुघल साम्राज्याच्या पतनानंतर भारतावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आणि ब्रिटिश आधी मराठेच भारतातील प्रमुख शक्ती होते, पण इंग्रजांशी झालेल्या संघर्षामध्येच अखेरीस पेशवाईचा अंत झाला. मराठा साम्राज्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. 1674 मध्ये रायगड किल्ल्यावर त्यांचा राज्याभिषेक झाला आणि त्यांनी स्वतंत्र मराठा स्वराज्याची घोषणा केली. शिवाजी महाराजांनी गनिमी कावाच्या तंत्राचा उपयोग करून मोठ्या मुघल आणि आदिलशाहीच्या सैन्याविरोधात यशस्वी लढाया केल्या. त्यांनी सुरतवर आक्रमण करून मुघलांची तिजोरी लुटली आणि त्यांचा आर्थिक पाया कमकुवत केला. शिवाजी महाराजांच्या लढाईचे उद्दिष्ट केवळ सैन्य विस्तार नव्हते, तर स्वराज्य स्थापन करणे आणि लोकांना परकीय आक्रमणापासून मुक्त करणे हे होते. त्यांच्या प्रशासनात हिंदवी स्वराज्याची संकल्पना दिसून येते, जिथे प्रजेच्या हिताला प्राधान्य दिले जात होते. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र संभाजी महाराजांनी गादी स्वीकारली. संभाजी महाराजांनी मुघल सम्राट औरंगजेबाच्या प्रचंड सैन्याशी सातत्याने संघर्ष केला. त्यांनी अनेक ठिकाणी मुघल सैन्याचा पराभव केला, परंतु त्यांना विश्वासघातामुळे पकडण्यात आले आणि त्यानंतर क्रूरपणे हत्या करण्यात आली. त्यांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी सिंहगड आणि तोरणा किल्ल्यावरून संघर्ष सुरू ठेवला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी हार मानली नाही. त्यांच्या धाकट्या भावाने राजाराम महाराजांनी मराठा प्रतिकार चळवळ सुरू ठेवली. त्यांनी गड किल्ल्यांवरून लढा देत मराठा सैन्याची पुनर्रचना केली. त्यानंतर राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांनी मराठा स्वराज्याची धुरा सांभाळली आणि औरंगजेबाविरोधात सशक्त लढा दिला. मराठ्यांच्या सातत्याने केलेल्या संघर्षामुळे औरंगजेबाचे मुघल साम्राज्य खूप कमकुवत झाले आणि शेवटी त्याच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याचा पूर्णतः ऱ्हास झाला. 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य कमजोर झाले. त्याचवेळी छत्रपती शाहू महाराजांनी सत्ता स्वीकारली आणि पेशव्यांना मराठा प्रशासन सांभाळण्याची जबाबदारी दिली. बाळाजी विश्वनाथ हे पहिले पेशवे होते. त्यांनी मुघल बादशाहीशी तह करून मराठ्यांना भारतभर चौथ आणि सरदेशमुखी वसूल करण्याचा हक्क मिळवून दिला. त्यामुळे मराठा साम्राज्याचा आर्थिक पाया मजबूत झाला. पेशवाईच्या काळात मराठा साम्राज्य अधिक विस्तारले. बाजीराव पहिला हा अत्यंत कुशल सेनानी आणि रणनीतिकार होता. त्याने मुघल साम्राज्याच्या हद्दी ओलांडून उत्तरेकडील प्रदेशांवर मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले. त्याने दिल्लीवर स्वारी केली आणि बादशहाला मराठ्यांचे महत्त्व मान्य करावे लागले. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचे सैन्य नर्मदा ओलांडून उत्तर भारतातील मालवा, बुंदेलखंड आणि राजस्थानपर्यंत पोहोचले. मराठ्यांनी मुघल प्रशासनावर जबरदस्त प्रभाव टाकला आणि हिंदुस्थानातील सर्वोच्च सत्ता म्हणून आपली ओळख निर्माण केली. 1761 मध्ये पानिपत येथे मराठे आणि अफगाण आक्रमक अहमद शाह अब्दाली यांच्यात मोठे युद्ध झाले. या युद्धात मराठ्यांना मोठ्या प्रमाणात हानी झाली आणि त्यांच्या सैन्याची ताकद कमी झाली. मराठ्यांचे सेनापती सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव या लढाईत शहीद झाले. या पराभवामुळे मराठ्यांच्या वर्चस्वाला तात्पुरता धक्का बसला, पण काही वर्षातच मराठ्यांनी पुन्हा उभारी घेतली. पानिपतच्या युद्धानंतर मराठ्यांनी आपली सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले. महादजी शिंदे यांनी उत्तरेत मुघल बादशाला संरक्षण दिले आणि दिल्लीवरील वर्चस्व कायम ठेवले. त्यांनी मराठ्यांचे सैन्य आधुनिक बनवले आणि इंग्रजांविरुद्ध अनेक युद्ध लढली. दुसरीकडे नाना फडणवीस यांनी इंग्रजांच्या राजकीय युक्त्या ओळखून पेशवाई वाचवण्यासाठी राजकीय डावपेच आखले. मराठ्यांनी काही काळ ब्रिटिश सत्तेला अडवून ठेवले, परंतु इंग्रजांची सत्ता हळूहळू वाढत गेली. 1775 ते 1818 या कालावधीत मराठ्यांनी इंग्रजांविरुद्ध 3 मोठी युद्धे लढली. पहिले इंग्रज मराठा युद्ध मराठ्यांनी जिंकले, पण दुसऱ्या आणि तिसऱ्या युद्धात त्यांचा पराभव झाला. 1818 मध्ये इंग्रजांनी बाजीराव दुसरा याला पराभूत करून पेशवाई संपुष्टात आणली आणि मराठ्यांचे स्वतंत्र राज्य ब्रिटिश साम्राज्यात विलीन झाले. ब्रिटिशांआधी मराठेच भारतातील सर्वात प्रभावी सत्ता होते. दिल्लीच्या मुघल बादशाहवरही मराठ्यांचे नियंत्रण होते. उत्तर भारत, मध्य भारत आणि दक्षिण भारताच्या काही भागांवर मराठ्यांची सत्ता होती. प्रशासनाच्या दृष्टीने त्यांनी कर प्रणाली सुधारली, किल्ल्यांचे संरक्षण मजबूत केले आणि वेगवेगळ्या संस्थानिकांशी युक्ती करून भारतातील राजकीय समतोल राखला.
मराठा साम्राज्याने भारताच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी मुघल साम्राज्याला पूर्णतः नामशेष केले आणि भारतातील विविध भागांवर नियंत्रण मिळवले. मराठ्यांचे स्वातंत्र्य प्रेम, प्रशासन कौशल्य आणि लढाऊ वृत्ती ही भारतीय संस्कृतीचा अभिमान आहे. ब्रिटिशांच्या वाढत्या ताकदीमुळे मराठ्यांचे साम्राज्य संपले असले तरी त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात मोठा वाटा उचलला. त्यामुळे मराठा साम्राज्य भारतीय स्वातंत्र्याच्या मार्गावर एक महत्त्वाचा टप्पा ठरले. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि या प्रकारचे असे अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साहित्य मराठी चॅनलला सबस्क्राईब